श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अंतःकरण असता पवित्र, सदा वाचावे गुरुचरित्र. तर गुरुचरित्र पारायण का करावे? आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपण गुरुचरित्र पारायण करतात. ज्याला पितृदोष आहे किंवा ज्याला कालसर्पदोष आहे, ह्यांना वर्षात जर तुम्ही 7 गुरुचरित्र पारायण केलं तर असं म्हणतात की नारायण नाग बली करायची सुद्धा गरज नाही. तर असे खूप जणांचे अनुभव असतात. गुरुचरित्र पारायण केल्याने बऱ्याच जणाला अनुभव हे येत असतात. परंतु अनुभव येतात ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाचं कसं असतंय, प्रत्येकाचा पापाचा खड्डा हा ज्यानुसार असतो त्यानुसार जेवढा आपण पुण्य करतो त्यानुसार तो खड्डा लवकर भरतो. म्हणजे एखाद्याचा पापाचा खड्डा जर खूप मोठा असेल तर त्याला तेवढंच पुण्यसुद्धा करावं लागतं. तुम्ही म्हणता की आम्ही वर्षातून 7 गुरुचरित्र पारायण केले तरी पण आम्हाला त्याचा अनुभव आला नाही. का अनुभव आला नाही? कारण तुमचं इथं कर्म तुम्हाला कमी पडलं, म्हणजे तुम्हाला इथं तुमचं पुण्य कमी पडलं. तुमचा जो खड्डा आहे ना पापाचा तो अनेक भरला नाही, तो अनेक शिल्लक आहे. म्हणजे तुम्हाला अनेक पुण्य करायची गरज आहे. तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवा, तुमचं पुण्य चांगलं ठेवा. बघा तुम्हाला सुद्धा अनुभव नक्कीच येईल. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला फळ मिळत असतं. एखाद्याला अनुभव आला याचा अर्थ असा नाही की तुम्ही पण तीच गोष्ट केली आणि तुम्हाला पण तेवढ्याच दिवसात अनुभव येईल, असं नसतं. तुमच्या कर्मानुसार तुमच्या पुण्यानुसार तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव हा येत असतो. त्यामुळे तुम्ही चांगलं पुण्य करा, स्वामी महाराजांची सेवा करा. बघा तुम्हाला सुद्धा एक ना एक दिवस नक्कीच तुमच्या हातात यश असेल. महाराज फक्त द्यायला बसलेत, त्यामुळे तुम्ही फक्त चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा, सेवेकरी व्हा आणि महाराजावर फक्त विश्वास ठेवा. बघा तुमचं सुद्धा एक ना एक दिवस नक्कीच चांगलं होईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आता आपण पाहणार आहोत गुरुचरित्र पारायणास का बसावे. तुमच्या जीवनात जर अडचणी, संकटे, चिंता ही सर्व जणांना असते. मग काय माझं नशीबच खराब असं आपण बोलत राहायचं का? तर नाही ना. तर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं. तुम्हाला जर सर्दी, खोकला किंवा कुठलाही आजार झाला तर तुम्ही काय करता? तुम्ही डॉक्टरकडे जाता ना. बरे वाटावे म्हणून तुम्ही डॉक्टरकडे जाता, बरोबर आहे ना. मग ही संकट अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय केला पाहिजे की नाही? हां. तर ह्या जगात उपाय तर खूप ज्योतिषी सांगतात. तुम्हाला इकडं जावा, तिकडं जावा, तिकडं जा, तुमचं मन शांत होईल. परंतु तसं केलं तरीसुद्धा आपली संकट आपला साथ सोडत नाहीत. तर अशा वेळी आपल्याला गुरुचरित्र हे एक असं अमृत आहे की तुम्ही कितीही पापं केली, तुम्ही कितीही जरी दुसऱ्याबरोबर वाईट वागला तरी चिंता करू नका. फक्त गुरुचरित्र तुम्ही वाचायला सुरुवात करा. ते वाचण्याआधी दत्तगुरूबरोबर बोला की स्वामी, आजपर्यंत स्वार्थ, मोह ह्यांच्यात अडकून खूप पापे केली, पण आतापासून तुम्हीच या देहाला सांभाळा. तुम्हीच या देहाचे मालक आहात आणि गुरुचरित्र वाचायला तुम्ही सुरुवात करा. आणि बघा तुमची अडचणी, संकटे, चिंता कुठे गेली हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही. नंतर जसं जसं आपण वाचन वाढवत जाईल तसतसे स्वतः दत्तगुरूच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन सांगतील की गाणगापुराला जा, अक्कलकोटला जा. एकदा गुरु पकडला की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपीही राहते. आता गुरुचरित्र वाचन कसे करावे? गुरुचरित्र मन लावून वाचले तर प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे ती सहजच तुम्हाला समजेल. सप्ताहात करायचे तर वेगळेच फळ आहे, पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे. गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा असेल ते तुम्ही बिनधास्त मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा. तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबर बोलू नये, फोनकडे लक्ष देऊ नये. तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकात लिहिलेले आहेत. त्या नियमाचा जास्त बाव न करता पवित्र अंतःकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी, आनंदी आणि संपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी अशी आमची विनंती. आता विसरा जे झालं आहे ते आणि विचार करा स्वामीपर्यंत मी कसा पोहोचेन याचा. अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणारच. शेवटी स्वामी ही आई आहे. साप्ताहिक पारायण कसं करायचं? एक काम करा, आधी 1 गाई व 4 कुत्र्यांना पोळी खाऊ घातली व दुसऱ्या दिवशी पारायण संकल्प करून आपल्याला वाचन करायचं असतं. कारण दत्त महाराजांना कुत्रे आणि गाय खूप प्रिय आहेत, म्हणून आपल्याला ह्यांची सेवा केली तरी काही हरकत नाही.
गुरुचरित्र पारायण हे साप्ताहिक 3 दिवस आणि 1 दिवसही करता येते. 1 दिवसीय पारायण हे फक्त गाणगापुरातच करायचे असते असं म्हणतात. या लेखात आपण 7 दिवसाचं पारायण कसं करणार आहोत ते पाहणार आहोत. गुरुचरित्र साप्ताहिक पारायण करण्याची पद्धत. कुठलेही जप, अनुष्ठान, पारायण हे आपण संकल्प करूनच करायचे असतात आणि संकल्प करून सोडताना आपल्या मनातील इच्छा सांगायची आणि मनोमन देवाला प्रार्थना करायची. पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 9 अध्याय वाचायच्यात, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायच्यात, तिसरा दिवस 22 ते 29, चौथा 30 ते 35, पाचवा 36 ते 38, सहावा 39 ते 43 आणि सातवा 44 ते 53 असे रोज एक ठराविक वेळ ठरवून त्या वेळेतच पठण करावे. पहाटे 3 पासून ते 4 पर्यंत वाचन तुम्ही कधी करू शकता. वाचताना हळू व समजून वाचावे. समोर दत्त महाराज ऐकत आहेत असे समजावे, कारण ज्या देवतेचे आपण अनुष्ठान करतो ती देवता त्यावेळेस त्या ठिकाणी सूक्ष्म रूपात ऐकत असते. फक्त 12 ते 12:30 वेळेस तुम्ही वाचन बंद ठेवावे, कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. संकल्प कसा करावा. श्री महान गणपते नमः, इष्टदेवताय भ्यो नमः, कुलदेवताय भ्यो नमः, ग्रामदेवताय भ्यो नमः, वास्तुदेवताय भ्यो नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री सद्गुरु नरसिंह सरस्वते नमः, सर्वोभ्ये देवोभ्ये ब्राह्मणोभ्ये नमः, नमः मातुपितृभ्ये नमः, श्री गुरुभ्ये नमः, निर्विघ्नमस्तु. श्रीमन भगवते महापुरुषस्य विष्णुराजया प्रवरमातश अद्य ब्राह्मण द्वितीयशे परादि विष्णुपदे. आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही संकल्पनिस्त करायचं आहे. आपल्याला हातावर पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला जर फूल असेल तर फूल टाका, अक्षता टाका, हळदी कुंकू टाका आणि संकल्प करा. संकल्प आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये कसा करायचा ते सांगितलं आहे, त्यानुसार तुम्ही संकल्प करायचा आहे. मग नंतर तुम्ही मम आत्मन तुमचं नाव सांगायचं आहे, तुमचं कुठलं गोत्र आहे ते सांगायचे तुम्हाला, आणि तुम्ही कशासाठी हा संकल्प करता म्हणजे तुमची काय इच्छा आहे ती महाराजांना बोलायची आणि किती दिवसाचं पारायण करतात ते पण सांगायचे. आपली इच्छा सांगायची आणि पाणी हातातील तुम्ही तामणात सोडून द्यायचे. ते पाणी तुळशीला तुम्ही टाकू नका. गुरुचरित्र पारायणाचे नियम. पारायण करताना निदान सप्ताहभर तन मनाने पवित्र असावे. ब्रह्मचार्याचे तुम्हाला पालन करायचे. तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे. तुम्ही ज्वारी भाकरी म्हणजे फक्त मांसाहार वर्ज करायचा आहे. तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही कांदा लसूण वर्ज केला तरीही चालेल. घरातील स्त्रीने बनवलेच अन्न खावे, बाहेरील अन्न खाऊ नये. आणि जर तुम्हाला खायची वेळ आली तर तुम्ही पैसे देऊन बाहेरचं अन्न खाल्लं तरीही काही हरकत नाही. असे हे नियम आहेत गुरुचरित्र पारायणाचं. असं काय म्हणतात की जमिनीवर झोपू नये, हे पण पूर्वी हे नियम होते, परंतु आता महिलांना देखील ग्रंथाचे वाचन चालू केले आहे. फक्त सोयर, सूतक आणि मासिक धर्म टाळून ग्रंथ वाचन हे तुम्ही करू शकता. पुरुषांनी चामड्याचे वस्तू वापरू नये, दाढी केस करू नये असं सांगितलं जातं. दत्त महाराजांना साधी सरळ भक्ती खूप प्रिय आहे. पारायणाचं अवडंबर न माजवता साधेपणानं तुम्ही पारायण नक्कीच करा. तुमचे दत्त महाराज नक्कीच इच्छा पूर्ण करतात. पारायण करताना प्रत्येक ओळ हा एक बीज मंत्र आहे. यानुसार तुम्ही पारायण वाचण्यास सुरुवात करा. म्हणजे ओळ ना ओळ समजून तुम्ही पारायण करा. नाहीतर एक अध्याय वाचला, चला फोन आला, तिथं अर्धा तास गप्पा मारणार, दुसरा वाचला, चला इकडं जाणार, असं करू नका. एका वेळेस पूर्ण आपलं 1 दिवसाचं वाचन करून झालं पाहिजे. वाचन करताना मन लावून करा, पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासानं तुम्ही वाचन करा. जर तुमच्या मनात इच्छा नसेल, भाव नसेल तर तुम्ही कितीही पारायण केली तरी तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही. आणि शेवटी म्हणतात आम्ही एवढं देवदेव करतो, आम्ही एवढं पारायण करतो तरी आम्हाला त्याचं फळ का मिळत नाही, आमची इच्छा पूर्ण का होत नाही. तर त्याच्यामागं हेच कारण असतं की तुम्ही कुठलंही कार्य करताना त्याच्यामध्ये पूर्ण श्रद्धेनं भक्तीनं तुम्ही ते करत नाहीत. त्यामुळे तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला वाटतं की दुसऱ्याची इच्छा पूर्ण झाली की आमची व्हावी. तसं नसतं. त्यामुळे तुम्ही तुमचा जेवढा भाव आहे, जेवढी भक्ती देवाला, फक्त देव हा भक्तीचा भुकेला आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण श्रद्धेनं, मनानं आणि विश्वासानं पारायण करा. बघा तुमच्यासुद्धा सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त तुम्ही सबर करा. सब्र का फल मीठा होता आहे असं म्हणतात. तुम्हाला ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला योग्य फळ तुमचं नक्कीच मिळेल आणि तुम्ही जे काही मागितलं आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तरी तुम्हाला नक्कीच मिळेल. फक्त तुम्ही वेळ येईपर्यंत वाट बघा. नक्कीच तुमच्या महाराज इच्छा पूर्ण करतील. फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. नक्कीच एक ना एक दिवस तुमचा येईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.